आता या गोष्टीमध्ये याला यश यायचं असेल तर आपण हुशारीने पण निर्णय घेतले पाहिजे. हुशारीने आपल्याला कोणी विचारलं नाही, आपला पराभव झाला असं म्हणणं पण हुशारी नाही असं मला वाटतंय. दादा सेवालाल महाराज की विजय भ्यान आणि सब समाजेर जो ज्येष्ठ श्रेष्ठ आपण कार्यकर्ताचं किंवा मानवाईकचं वनेनं मारो जय सेवालाल विजय बिहार नवोदनेर जो उपोषण चालूच वो उपोषणेर दखल लेताणी जालनार पालकमंत्री आपण भेन पंकजाताई गोपीनाथ मुंडे आणि आतेरो जालनारो आमदार अर्जुन बाबू खोतकर हे हम सब वेताणी विजय भ्यान आता समजाय नायचा की उपोषण लार लेताणी जो काही समाजेर आपण मागणीचं वो मागणी तात्काळ माननीय मुख्यमंत्री आणि सरकारेर मुंड्यांक हम मांडाचा करण ही वन शब्द दे सर्व हम आता आयचा भाईओ मत तो तुम्हारे जे मैं छू हवाल विजय बिहार जो मत होती मार 100% सहमत मत छू पहिले सगळेच बालनचं की देश स्वातंत्र्य वेळ पूर्वी कंती आपण इंग्रज आपल्याबद्दल काही लखन घे देश स्वातंत्र्य वेजार बाद भी अपने जो समाजेर मागणी वो मागणी लेतानी आबेतानी आपण सब वेगवेगळे पद्धतीने आंदोलन कर रहे. अब तमने ये भी मालूम छ कि मैं सुधा वो में एक कत तरी खारीर वाटा ले मिलो छू जना 2003 न काँग्रेसर सरकार आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघेर पीटी सर दिग्दर्शन अधिवेशन येतो. पहिलो अधिवेशन वसंतराव नाईक साहेब लिहित होतो आणि वरबाद दुसरो अधिवेशन रणजित नाईक आणि मनोहर भाऊ हे सब जण लिहिते ते दिग्दर्शन जना मग छोटो कार्यकर्ता रू आमदारी कोण रू जना वो अधिवेशन सोनिया गांधी आई थी अविनाश भाऊ वरबाद सुशील कुमार शिंदे विलासराव देशमुख शरद पवार साहेब समज वो तर हम उभो रेताणी मग का माहिती काढो पुढची उभो रेताणी मग हीच मागणी लेतानी जो विजय भ्या मांगरो जूज मागणी वो तो मग खीत होतो. वरबाद नंतर मग आमदार हो आमदार वेजार बाद पहिली वेळा जेव्हा मंत्री वे 2014 जना पंकजाताई सुद्धा मंत्रिमंडळ आणि हम सब विषय लेताय पूजनीय रामराव बापू जना माननीय मुख्यमंत्री फोनचा कारण थांबको थांबो शांत बेसो माइक लगावायचं फोन चालूच 2 मिनिटं शांत बेसो. माइक लगाओ
सगळे टोक लावते बाबा इथं. थांबले बापू अरे काय देऊ तुझे आता थांबले तसे थांबले भैया 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 पत्रकार थोडं समोर या. हा सांभाळो इथे तो विजय सांभाळलं तो रामराव बापू बी काहीतरी देऊन जाणार. आज काय देणार तुम्ही आलात तर खाली हाताने कसे जाणार. सांभाळलं अब मग मार भूमिका सांभाळलं और बात तू निर्णय ल आमको काही तारच सांग. तो माननीय मुख्यमंत्री आबार विजय भाई बोलली तोच अब आता तो आपण विषयाचे नाही आपण जो आरक्षण आणि इतर जो मतेर मागणीचे उदल आबाल तुको ESIT स्थापन किदे और बात रद्द कर दिने बोगस घुसखोरी संदर्भे किंवा आता इतरही विषय तो ये सब विषय थोड़ा से पंकजाताई जसो की सब कायदेशीर बाबी तपासे चालू विधी व न्याय विभाग सामान्य प्रशासन विभाग सामाजिक न्याय विभाग आपण बहुजन कल्याण विभाग सावे साहेब हानू करण हे सगळ्याची चर्चा करण हे सब आता मोठे अंगले जावं लागेल बरोबर थे कोणी. आणि आज पंकजाताई जो आता अतिशय म्हणजे आपण जे पद्धतीची बोलीचं आज वर आपण सपोर्ट चाहचं आणि अर्जुन बाबू तो आता 8 दिने ती आरोच आज जो आता हमेन बलायर हीच कल्याण जो शिंदे साहेब आहे ती बोलणो करा दिनो अविनाश भाऊ शिंदे साहेब म्हण डायरेक्ट कोणी की आता जो बाब तू पंकजाताई मा ती बोली वन को मग की आपण जावा आपण विजयबॅन समजान का तो मारा हानू केव्हाच की जो आता अब भूमिकाचं ही भूमिका तार काय हम छोड़ दो बा भूमिका ती तार मागणी छोड़ दो हानू थोड़ी केरेचा तो हम हानू केरेचा सीएम ती बोलोच तम जल्दी में जल्दी आपण सब अभ्यासक आपण जो मागणीचे सब मागणी ओढ सोबत चर्चा करा आणि शेवटी आजी आपण लढेंगे तो म्हणजे लढाई तो बचेंगे तो लढेंगे ना. ताई हमारा आता जबरदस्त आपण खींच तो मारा हीच तमने ना केवळो सब लोक ही अनेक वाता जी आपण करेरचं तो आज पंकजाताई अर्जुन भाऊ एकनाथ शिंदे साहेब सीएम साहेब हे सब आपण केरेच तो मन हानू वाटायचं की तम विचार करो विजय विचार करो नाही उपोषण छोडो. ते SIT का रद्द झाली माहिती घेते मी त्याची पण आता माहिती घेऊ ते पण परत लावू. जे लोक खोटे बोगस प्रमाणपत्र घेतात त्याचा बंदोबस्त लावू. माझा शब्द आहे जालन्यातून सुरू करून टाकू. सीएम आता माहित त्याच्यासाठी त्याला जीव द्यायचा का त्याच्यासाठी त्यांचा जीव लावू द्यायचा का अशा घटनांमुळे. आता तुम्ही मला एवढंच म्हणायचंय तुम्ही पण यांचा मान होईल असे निर्णय घेत जा त्यांना तसे सल्ले देत जा. एवढ्या माणसाला भेटायला लोक आले त्यांचा मान करतात तुम्हाला त्यांचं उपोषण सन्मानाने सोडायचंय का नाही आणि त्याचा न्याय घ्यायचाय का नाही. आता सीएम साहेबांनी सांगितलंय सोमवार मंगळवारी तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्यांचा वेळ द्यायला तयार आहे. त्यांच्या घरी डेलिगेशन घेऊन या किंवा मंत्रालय आणि तुमचे तज्ञ लोक घेऊन या. आपण समोर सगळे अधिकारी वगैरे बोलून विषय मांडू. आपण एक प्लॅन तयार करू. त्यांना बोलले ना ते ताई नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब आहेत. आमचेच काही बंधू तिथे उपोषणाला बसले होते. त्यांना बी असंच शब्द देऊन ते गेलेले आहेत. तुम्ही विचारपूस करू शकता. आणि माझा आज शब्द ताई आहे की सोमवार मंगळवारी मी तुम्हाला भेटवणार. तुमचा विश्वास आहे का? विश्वास आहे का सांगा. ताई तुम्ही आज समाज